नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतामध्ये काय काय आहे. इथे आहे पेरूचं झाड, इथे झेंडूचे फुलं वगैरे लावलेले आहेत. मी मागच्या वेळेस आले होते तेव्हा खूप छोटे छोटे होते, पण आता मस्त मोठे झालेले आहेत. इकडे आहे रामफळ, इकडे आमचं शेततळ वगैरे आहे. इकडे आहे रताळे, जे आम्ही कालच काढले होते. मी रताळ्याचं झाड आज पहिल्यांदाच बघते. झाड नाही, सॉरी, वेल आहे हा. तर काल मी सासूबाईंना म्हटलं की बघू आपण त्याच्या खाली आलेत की नाही ते. त्याच्या खाली मस्त मोठे मोठे रताळे निघलेले आहेत आणि कालच आम्ही ते काढलेले आहेत. इकडे आळूची पानं वगैरे आहे, दिसते का? आणि इकडे कढीपत्ता वगैरे आहे. इकडे आहे आमची केळीची बाग नाही, सॉरी, एकच झाड आहे. हे बघा, इकडे एकच झाड आहे, ते पण छोटं आहे, अजून येईलच मोठं. इथे ही आंबाड्याची भाजी आहे, ती पण अजून कवळीच आहे, ती पण आता मोठी होईल. इकडे ऊस वगैरे लावलेला आहे. म्हणजे याचं काय झालं, आमच्या रानात तिकडे भरपूर सारा ऊस लावला आहे, पण त्यातले जे 2-3 बेटडे राहिले होते ना, ते टाकून देण्यापेक्षा म्हटलं कुठेतरी लावून टाकूया, म्हणून ते इकडे लावलेत. आणि मिरच्या आणि कलिंगड आम्ही सोबत लावलेले. आणि इकडे गाईला खाण्यासाठी गिनी गवात वगैरे केलेले, हत्ती गावात पण म्हणतात त्याला. तर अजून भरपूर सारे, पण ते आता तिकडे डाळिंबाची शेती वगैरे आहे. आता सध्या इथं पाऊस येतो त्याच्यामुळे जास्त काही फिरता येत नाही. आणि आता आम्ही पुण्याला निघालो आहोत, तर त्याच्यासाठीच थोडीशी म्हटलं भाजी वगैरे आहे की नाही बघावं. पण मी उठायच्या आधी सासूबाईंनी सगळं काढून ठेवलं, त्याच्यामुळे मला काही टेन्शन राहिलंच नाही काढायचं. तर मस्त वाटते, गावाकडचं वातावरण एकदम छान आहे. सारखं सारखं यावं वाटतं असे. सगळे पपई आहे, फणस आहे, आणि काळी मैनाचं झाड लावले, ड्रॅगन फ्रूटचं लावलं आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. बघू आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा बाकीचा भाजीपाला भरपूर वाढेलच, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच अजून काय काय आलं आमच्या शेतामध्ये.